नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय स्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न व्हेरिएशन इन स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, लेसन नंबर 7 व्हेरिएशन. नाउ स्टार्ट. Let's recall. If the rate of notebooks is rupees 240 per dozen, what is the cost of 3 notebooks? Also find the cost of 9 notebooks, 24 notebooks and 50 notebooks and complete the following table. बघा, या ठिकाणी आपल्याला काय केलं आहे, 1 डझन वह्या दिलेल्या आहेत, त्याची किंमत 240 रुपये आहे आणि ह्या माहितीवरून आपल्याला हा टेबल पूर्ण करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? कॉस्ट ऑफ 3 नोटबुक, कॉस्ट ऑफ 9 नोटबुक, कॉस्ट ऑफ 24 नोटबुक, कॉस्ट ऑफ 50 नोटबुक, एवढ्या वह्यांची संख्या आणि त्याची किंमत काढायची. बघा, here is also shown that one notebook is equal to 20 rupees. वह्यांची संख्या इथे 1 आहे आणि इथे किंमत किती आहे 20. यावरून आपल्या लक्षात येतं एक वही केवढ्याला आहे 20 रुपयाला आहे. बघा, मग अगोदर आपण या 3 वह्याची किंमत काढू. 3 नोटबुक्स, 3 into 20 is equal to 16 rupees. हे झालं फर्स्ट, इथं आलं 60 रुपीज. नाव सेकंड, 9 into 20 is equal to 180. Here is 180. 24 into 20 is equal to 48. Here is 480 and 50 into 20 is equal to 1000 and here is 1000. अशा पद्धतीनं ह्या किमती आल्या. आता ह्या किमती याच्यामध्ये आपण पूर्ण टेबल केला. आता खाली काय सांगते बघा, फ्रॉम द अबोव टेबल वी सी दॅट द रेशो ऑफ नंबर ऑफ नोटबुक दॅट इज एक्स अँड देअर कॉस्ट y. Each pair is 1/20. It's constant. जर ह्या ज्या आपण किमती काढल्या 12/240, 3/60, 9/18, 180, 24/480, 50/1000 and 1/20. ह्या सगळ्यांचा जर आपण भागाकार केला तर काय होतं, या ठिकाणी 1/20 हे कॉन्स्टंट येतात. द नंबर ऑफ नोटबुक अँड देअर कॉस्ट इन द सेम प्रपोर्शन. इन सच केस, ज्या वेळेला द नंबर ऑफ नोटबुक अँड देअर कॉस्ट इन द सेम प्रपोर्शन म्हणजे वह्यांची संख्या आणि किंमत ही समप्रमाणात असते आहे, अशा वेळी इन सच केस इफ वन नंबर इन्क्रीजेस then the other number increases in the same proportion. म्हणजे समप्रमाणामध्ये काय होत असतं, एका चलाची किंमत वाढली तर दुसऱ्या चलाची किंमत सुद्धा वाढत असते, म्हणून त्यांच्यामध्ये समप्रमाण असतं. ओके, नेक्स्ट, डायरेक्ट व्हेरिएशन. द स्टेटमेंट x and y are in the same proportion. x आणि y हे समप्रमाणात असतील. कॅन बी रिटन ॲज, कसं लिहू शकतो आपण त्याला, x अँड y आर इन द डायरेक्ट व्हेरिएशन. x आणि y कशा आहेत, समप्रमाणात आहेत. किंवा कसं लिहितं, देअर इन अ डायरेक्ट व्हेरिएशन, देअर इज अ डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन x अँड y. x अँड y याच्यामध्ये काय आहे, समप्रमाण आहे. दोन्हीचा अर्थ एकच होतो. बोथ आर सेम मिनिंग. यूजिंग मॅथमॅटिकल सिम्बॉल. आता बघा, यूजिंग मॅथमॅटिकल सिम्बॉल इट कॅन बी रिटन ॲज x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. आता हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y हे जे सिम्बॉल आहे, काय हे सिम्बॉल या ठिकाणी दिलं आहे बघा.
अल्फा, त्याला आपण काय म्हणतो, अल्फा. इट इज अ ग्रीक लेटर यूज टू डिनोट व्हेरिएशन. आणि हे सिम्बॉल कशाचं चिन्ह आहे, व्हेरिएशनचं आहे. चलन, व्हेरिएशन म्हणजे चलन, या व्हेरिएशन दाखवण्याचं चिन्ह आहे. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असं असेल तर त्याला म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन. मग हे डायरेक्ट व्हेरिएशन अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दाखवता येतं. बघा पुढं, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय इज रिटन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन. इक्वेशन फॉर्ममध्ये कसं लिहितात ते, एक्स इज इक्वल टू के वाय अँड के इज कॉन्स्टंट. के कसा असतो, कॉन्स्टंट असतो. एक्स इज इक्वल टू के वाय, और तेच आपल्याला कसं लिहिता येतं, एक्स इज इक्वल टू के वाय किंवा और एक्स अपॉन वाय इज इक्वल टू के. या दोन्ही समीकरणाचा अर्थ एकच असतो. इन द इक्वेशन फॉर्म द डायरेक्ट व्हेरिएशन वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि के हा कायम कसा आहे, कॉन्स्टंट आहे या डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये. ओके, बघा नेक्स्ट, ऑब्झर्व हाऊ द फॉलोइंग स्टेटमेंट आर रिटर्न युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएशनचं सिम्बॉल वापरून खाली दिलेले स्टेटमेंट इक्वेशनमध्ये लिहायचे, समीकरणामध्ये लिहायचे. बघा, एरिया ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. पहिले एक्झाम्पल. मग आपल्याला काय करावं लागेल, एरिया अगोदर कन्सिडर करावं लागेल. इफ द एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू ए अँड इट्स रेडियस इज आर, अबोव स्टेटमेंट इज रिटर्न ॲज ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे ए कशाला म्हणतो आपण, सर्कलला, आर रेडियसला. परंतु या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस, स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. म्हणून या ठिकाणी आपण आरचा स्क्वेअर घेतला. आलं लक्षात. ए म्हणजे एरिया ऑफ सर्कल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. आलं लक्षात. ओके, चला पुढे. नाव सेकंड एक्झाम्पल, प्रेशर ऑफ लिक्विड P varies directly as the depth D of the liquid. This statement is written as P is directly proportional to D. अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. ज्या दोन कन्सेप्ट दिलेल्या आहेत रिटन फॉर्ममध्ये, त्याला कन्सिडर करायचं आहे. पी करा, एक्स करा, ए करा, झेड करा, कुठल्याही लेटरने अगोदर ते कन्सिडर करायचं आहे. आणि कन्सिडर केल्याच्या नंतर त्या दोन बाबींच्यामध्ये या ठिकाणी डायरेक्ट प्रोपोर्शनलचं काय करायचं आहे, सिम्बॉल वापरायचं आहे. मग पुढं काय म्हणते बघा, टू अंडरस्टँड द मेथड ऑफ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. आणि जर आपल्याला अशा पद्धतीने शाब्दिक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन जर करता आलं डायरेक्ट व्हेरिएशनचं, तर खालील एक्झाम्पल सोडवणं आपल्याला सोपं जाईल. काय होतं पुढं बघा. एक्झाम्पल फर्स्ट, एक्स व्हेरीज डायरेक्टली ॲज वाय when x is equal to 5, y is equal to 13. Find the constant of variation and equation of variation. काय करायचं आपल्याला, फाइंड आउट कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचं आहे. म्हणजे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काय आहे, के आहे. केची किंमत काढायची आपल्याला. अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला तर मग बघूया सोल्युशन. काय सोल्युशन काढलं आहे बघा. X varies directly as y, that is as x is directly proportional to y. x हे जर समचलनामध्ये असेल वायच्या, त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितले x varies directly as y. म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं x varies directly as y, that is as x is directly proportional to y. बघा, सिन्स x इज इक्वल टू के वाय, के इज कॉन्स्टंट व्हेरिएशन,
हे आपण वरच्या सूत्रावरून घेतलेलं आहे, मनाने घेतलेलं नाही. वेन x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 30 इज गिवन, हे सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, दिलेलं आहे. मग या ठिकाणी मांडा ती किंमत x इज इक्वल टू के वाय, हे जे सूत्र आहे या सूत्रामध्ये किमती मांडली. x इज इक्वल टू 5 इज इक्वल टू के इंटू वाय, वायची किंमत किती आहे 30, सिन्स के इज इक्वल टू 1/6. हे कसं आलं मी सांगतो, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. 5 इज इक्वल टू के इंटू 30, या ठिकाणी गुणाकारामध्ये बरोबरच्या डावीकडे जर आले या बाजूला तर काय होतात, ते भागाकारामध्ये जातात. म्हणजेच कसं तयार होईल ते समीकरण, 5/30 इज इक्वल टू के. याने याला भाग द्या, 5 डिवायडेड बाय 30. तर 5चा टेबल जर काउंट केला तर 5 1 5 आणि 5 सख 30, म्हणजेच के इज इक्वल टू 1/6. हे अशी स्टेप या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट आपल्याला दिलेली आहे. समजलं कसं केलं त्यांनी, परत एकदा सांगतो बघा. 5 इज इक्वल टू के इंटू 30, हे 30 या ठिकाणी गुणाकारामध्ये आहेत, ते बरोबरच्या डावीकडे आले तर ते भागाकारामध्ये जातात. बघा 5 डिवायडेड बाय 30 इज इक्वल टू के. 5 1 1 आणि 5 6 30 इज इक्वल टू के इज इक्वल टू 1/6. तर के इज इक्वल टू 1/6. केची किंमत आली, केची किंमत किती आली 1/6 आली. या ठिकाणी आपल्याला फाइंड द कॉन्स्टंट व्हेरिएशनचं उत्तर मिळालं. के किती आलं 1/6 आलं. आता बघा, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज x इज इक्वल टू के वाय, दॅट इज x इज इक्वल टू y/6 और y इज इक्वल टू 6x. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. हे डायरेक्ट कसं आलं, x इज इक्वल टू y/6 किंवा हे भागाकारामध्ये, इकडे जर आले गुणाकारामध्ये तर 6x इज इक्वल टू y. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग या ठिकाणी हे झालं इक्वेशन आणि हे झालं केची किंमत, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, अंडरस्टूड. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल हे तुम्ही अभ्यासायचं आहे. आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस पेपर सेट नंबर 7.1 हा जो आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. एकदम सोपा आहे. ज्या तुम्हाला याच्यामध्ये अडचणी येतील त्या तुम्ही व्यवस्थितरित्या मला कमेंट बॉक्समध्ये टाकायच्या. आणि जर तुम्हाला याच्यात काही अडचण असेल ह्या एक्झरसाइजमध्ये तर याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढायचा आणि मला व्हॉट्सअप करायचं की ह्या प्रश्नाचं उत्तर मला सॉल्व करून द्या, ते मी तुम्हाला सॉल्व करून देईल. ओके, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.